तर या पॉडकास्टमध्ये सावरकरांच्या रत्नागिरीमधल्या कार्यकिर्दीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांना रत्नागिरीत कसं आणण्यात आलं, त्यापासून पतित पावन मंदिरचं सत्य, हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे. पण हे सर्व सांगण्यासाठी आज आपल्यासोबत गेस्ट म्हणून उपस्थित होते राधेदादा. ते एक योगिता कॉम्प्युटर्स नावाचा बिझनेस चालवतात. तसंच त्यांचं एक इतिहास मॅटर्स नावाचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडेल, कारण ह्याच्यात खूप माहिती घेण्यासारखी आहे. सावरकरांना रत्नागिरीतच 13 वर्ष राहण्याची शिक्षा का झाली? अंदमानातनं सुटल्यानंतर सावरकरांना कुठे ठेवायचं हे ब्रिटिशांच्या कायम डोक्यात होतं. आणि ते डोक्यात असताना जागा निवडायच्या तर ती अशी निवडायला हवी होती की जिथे सावरकर मुळातच आयसोलेशनमध्ये जातील. आता अशा ज्या जागा होत्या त्याच्यात सर्वात महत्वाची जागा त्यांना रत्नागिरी वाटली असावी. आता याचं कारण काय, तर पहिलं कारण आपल्याला डायरेक्ट लिखित स्वरूपात 1880च्या गॅझेटियरमध्ये सापडतं. विलियम कॅम्बेलने जे गॅझेटियर लिहिलं, तर त्याच्यात गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी रत्नागिरी सिंधुदुर्ग व्हॉल्यूम 9, तर त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की हे ठिकाण आयसोलेशनसाठी अतिशय उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट, जीवावर उदार होऊनच कोणीतरी माणूस रत्नागिरीत कोणाला तरी भेटायला येईल. ह्याचं कारण काय, तर आत्ता आपल्याला जो मुंबई गोवा हायवे दिसतो तो तेव्हा नव्हता. तो जरी असला तरी तो हातखंब्याला थांबायचा आणि हातखंब्यावरनं जायचा. म्हणजे रत्नागिरी टू हातखंबा जर आपल्याला जायचं असेल तर तेव्हा अगदी 1960 पर्यंत खुशकीचेच मार्ग होते. मग तिथपर्यंत जाता येत नाही, म्हणजे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही. दुसरी गोष्ट, यायचं असेल तर आपल्याला जी बंदरं आहेत तिथून यायला हवं. 3 ते 4 महिने एवढा प्रचंड पाऊस आणि वादळी वारे होते की तिकडून यायचं हे अशक्य व्हायचं. मग अशा सगळ्या परिस्थितीत रत्नागिरीतली लोक तसं म्हटलं तर ट्रॅप्ड होती. आणि मग त्या ट्रॅप्ड अवस्थेत असताना माणूस मुळातच खचून जातो. आणि मग बाहेरून कुठून तरी कर्तृत्व करून आला असेल तर मग त्याला तिथे ते काम करणंच अशक्य होतं. आणि त्याच्यात क्रांतिकार्य करणं ही तर अशक्यप्राय गोष्ट आहे. मग फक्त काय सावरकरांचं केलं होतं का, तर आधीचा त्यांना अनुभव होता तो म्हणजे थिबाराजाचा. अर्थात सावरकरांसारखं क्रांतिकार्य थिबाराजाचं काही नव्हतं, तो एक वेगळा विषय ठरेल. पण थिबाराजा जेव्हा इकडे आला तेव्हा त्याला इथे का ठेवलं, तर मुळात तू इथे राहा, इथे जग, तुझा राजे पण तुला काय जे उपभोगायचे ते इथे उपभोग. पण हळूहळू तो इथे राहूनच मऊ व्हायला लागला. म्हणजे काय म्हणतात, मऊ करून मारून टाकणं. त्याचा राजे पण मारलं की तो राजा म्हणून संपतो. त्याच्या आधी कोणी केलंय असं, तर पेशव्यांनी केलेलं आहे. तोतया सदाशिवराव, 1760 नंतर सदाशिवराव भाऊ कुठे गेले कळलं नाही. आणि त्यानंतर अनेक लोक येऊन म्हणत होते आम्हीच सदाशिवराव आहोत. तर त्याच्यातला एक खरंच असा वाटेल की हा सदाशिवराव भाऊ असावा, पण खात्री पटत नव्हती आणि तेव्हा राजकारण बदलली होती. मग त्याला रत्नदुर्ग किल्ल्यावर ठेवलाय, सेम कारण. मग त्याने जे काही हालचाली केल्या ते इथेच सीमित राहिल्या आणि त्याचा इथेच अंत झाला. तर हा जो आयसोलेशनचा भाग आहे, म्हणून सावरकरांना इथे ठेवलं गेलं. ओके. तर जेव्हा सावरकरांना इथे ठेवलं तर त्यावेळची राजकीय परिस्थिती कशी होती? म्हणजे ह्या पूर्ण परिसराची म्हणताय रत्नागिरीची. ओके, मग ते परत कारण वेगळंच आहे की राजकीय परिस्थितीमध्ये साधारण सावरकर जेव्हा इथे आले तो काळ होता 1924. 1920 आणि त्याच्या आधीचा काळ होता हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा काळ होता. आणि केसरी वृत्तपत्र रत्नागिरीत यायला लागलेलं होतं. त्याबरोबर सत्यशोधक सारखे जी वृत्तपत्र आहेत तर ती राष्ट्रविचार रत्नागिरीमध्ये पोचवत होती. आणि तेव्हाच 1920 नंतर एक शिफ्ट झालेला दिसतो, तर ते म्हणजे महात्मा गांधींना एक मेजर व्यक्तिमत्व ठरवून पूर्ण राजकारण हलायला लागलं. आणि 24 पर्यंत एक पूर्ण चळवळ झालेली होती आणि त्या चळवळीतनं गांधी मोठे झालेले होते. आणि तेव्हा एक काँग्रेस प्रणित जी शासन प्रणाली आहे सगळी आणि काँग्रेस विचारांची जी लोक आहेत ते रत्नागिरीत किंवा कोकणात आपण अर्थात म्हणून पाय रोवू लागले होते. आता काँग्रेस प्रणित जी विचारसरणी आहे ते जहाल नव्हते. म्हणजे ह्याचा अर्थ लोकमान्य टिळकांचा ते अनादर करत होते असा भाग नव्हता. लोकमान्य टिळकांचा चाहता वर्ग पण होता. पण गांधी प्रणित जी पूर्ण एक वाटचाल होती त्याची अनेक लोक रत्नागिरीत मुळात तयार झाली आणि काँग्रेसी पद्धतीचं पूर्ण शासन हे किंवा एक स्वातंत्र्य चळवळ इथे सुरू झाली होती. सावरकर जेव्हा इकडे आले तेव्हा इकडे आल्यावर सुद्धा सावरकरांना तो एक टिपिकल काँग्रेसी विचारांचा जो एक पगडा होता लोकांवर तो त्यांना समजला होता. आणि सावरकर तेव्हा फार फॅनेटिक नव्हते, म्हणजे मी फॅनेटिक नव्हते कधीच नव्हते,
पण सावरकर तेव्हा फार असे विरोध करत नव्हते त्या गोष्टींना. पण त्यांचं एक होतं, त्यांना माहित होतं आपण क्रांतिकार्य करणं आपल्याला इथे शक्य नाहीये. आपल्याला जे अपेक्षित आहे तसं क्रांतिकार्य इथे होणं शक्य नाही. दुसरा विषय असा होता की हे सगळं करताना सावरकरांना मुळातच ते ह्याच कंडिशनवर इकडे आले होते की मी कुठल्याही राजकीय गोष्टीत भाग घेणार नाही आणि रत्नागिरी जिल्हा तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्या मी बाहेर पडणार नाही. त्यामुळे संबंधच येत नव्हता की राजकारणात ते भाग घेतील. पण तरीही विशेष गोष्ट सांगायची म्हणजे कुठलेही काँग्रेसी लोक असले, काँग्रेस पक्षाचं काम करणारी लोक असली किंवा इतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारी लोक असली तरी सगळ्यांना सावरकरांचा आदर होता. एक क्रांतिकारक म्हणून तेव्हा कुठल्याही प्रकारे सावरकरांचा विरोध झालाय किंवा सावरकर एक व्यक्तिमत्व म्हणून झिडकारून दिले असं कुठल्याही राजकीय पक्षाने डायरेक्ट केलेलं दिसत नाही. ते नंतर पुढे दिसतं, पण ते सामाजिक चळवळीत उडी घेतली म्हणून झालेलं दिसतं. बरोबर. जेव्हा ते इकडे आले तेव्हा रत्नागिरीतील लोकांचा प्रतिसाद कसा होता? आता आपण तो बोलत होतो तोच विषय. सावरकर जेव्हा इकडे आले तेव्हा आपण रत्नागिरीची आधी रचना बघू आणि मग ती रचना बघितली की आपल्याला लक्षात येतं की काही लोकांचा प्रतिसाद कसा होता, काही लोक कशी रिॲक्ट करत होती ते सगळं. तुम्ही जर पु ल देशपांडेंचं अंतुबर्व ऐकलं तर रत्नागिरीच्या मधल्या आळीमध्ये लोकोत्तर पुरुष राहतात असं वाक्य. तर ती मधली आळी तेव्हा होती, तेव्हा व्यवस्थित मधली आळी होती. मग मधली आळी होती म्हणजे खालची आळी असणार, म्हणजे तो खालच्या आळीचा भागही होता आणि त्याच्यानंतर वरची आळी स्थापन होत होती. मग खालची आळी कुठली, तर आता तुम्ही बेसिकली उभे राहिलात काँग्रेस भवनच्या इथे, तर काँग्रेस भवनवरनं खाली तुम्ही स्ट्रेट बघितलं तर पहिलं येतं मुरलीधर मंदिरवरनं राईटला गेलं तर भैरीचं देव. बरोबर. त्यात तो जो सगळा भाग आहे तो अगदी मांडवीपर्यंत तो आणि जो चवंडे वठारपर्यंत वगैरे येतो ती सगळी खालची आळी, बेसिक खालची आळी होती. त्याच्या वरचा जो भाग होता म्हणजे आत्ता बेसिक काँग्रेस भवनवरनं टिळकाळीमध्ये गेलं आणि तिथून अगदी पूर्ण गाडीतळाला वळसा मारून असा गोल फिरून गोखले नाक्यावर आलं, तो सगळा भाग होता मधली आळी. आणि मग त्याच्या वरचं जे आहे ते सगळं वरची आळी म्हणून म्हणत होते. का वरची आळी? कारण की नुकतंच काहीतरी स्थापन व्हायला लागली. आता ह्याच्यात मी जे काही जातीय गणित सांगणार आहे ती गणित तेव्हा एक्झिस्ट करत होती, आता तसं काही नाहीये. पण मुळात सावरकर इकडे आल्यावर रिॲक्शन काय होती हे सांगायला गरजेचं आहे. तर मधली आळी ही सवर्णीय ब्राह्मण लोकांची वस्ती होती. जो खालची आळी भाग आहे तो खूप जास्ती भंडारी समाज, दर्यावरती जो भंडारी समाज आहे त्यांचा, आणि वर किल्ल्यावर स्वतः 96 कोळी मराठ्यांची सत्ता होती. आणि मग मधल्या आळीचा वरचा भाग होता ते सगळा वाडी समाज होता, जो अजूनही बहुसंख्येने आपल्याला दिसतो, जो आता सरमिसळ मधली आळी आणि त्या आळीची झालेली आहे. राजकारणात सक्रिय असलेला सर्वात जास्ती समाज कुठला, तर ह्याच्यात 3 समाज आपल्याला सक्रिय दिसतात, ते म्हणजे भंडारी, मराठा आणि ब्राह्मण. हे 3 समाज तेव्हा रत्नागिरीत किंवा कोकणात सक्रिय होते. आता जेव्हा सावरकर इकडे आले तेव्हा विशेष गोष्ट अशी की तिन्ही समाजांनी त्यांचं स्वागत केलं. ह्याचं कारण प्रत्येकाला एक स्वातंत्र्य सैनिक इकडे आलाय ह्याचा आनंद खूप जास्ती होता. आणि तो आनंद असताना ते जेव्हा पहिल्यांदा रत्नागिरीत उतरले तेव्हा ऑफकोर्स सावरकर स्वतः चित्पावन्न ब्राह्मण होते, त्यामुळे ते मधले आळीत राहणार हे ठाम होतं. पण म्हणून सावरकर आल्यानंतर त्यांना बघायला सगळ्या जातीची लोक आलेली आहेत. आपण ह्याच्यात मी जी बहुसंख्येने अजूनही रत्नागिरीत 3 समाज आहेत, भंडारी, ब्राह्मण आणि मराठा, ह्यांनी त्यांचं स्वागत केलेलं दिसतं. आणि ते स्वागत केलंय म्हणजे काय, तर मुळात ते आले, मांडवीत उतरले, मांडवीवरनं त्यांना ते काय एका बैलगाडीतनं आणलं गेलं. बैलगाडी की साधी गाडी होती याचे डायरेक्ट उल्लेख दिसत नाहीये, पण जे काय आणलं गेलं आणि त्यांना 9 पटवर्धन वाडा, आता जो शेरेनाक्याच्या इथे आहे तिथे 9 पटवर्धन वाड्यात ठेवण्यात आलं. तेव्हा अनेक लोक त्यांना भेटायला आली होती. हे स्वतः धनंजय कीर सांगतात. हे स्वतः संपत नावाचं जे आता त्यांचं जे पुस्तक आलंय त्यांनी सांगितलं आणि बरेच लोकांनी उल्लेख केलेले. त्यामुळे सावरकर इकडे आल्यानंतर प्रारंभीला एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून सगळ्या समाजाचा, बहुसंख्य समाजाचा म्हणून एक समाज असा कायम होता की तो मुळातच सामाजिक परिस्थितीमुळे आणि सामाजिक आपल्या टिपिकल संरचनेमुळे पिचलाच गेला होता. त्याला तेवढा अवेअरनेस पण नव्हता, दैनंदिन आयुष्याशी तो झगडत होता. आणि मग अशा वेळेला कोणतरी क्रांतिकार्य, मुळात स्वातंत्र्य काय आणि मग स्वातंत्र्यासाठी लढणारी लोक म्हणजे काय आणि क्रांतिकार्य काय ह्याची जाणच नव्हती. पोट भरलं की आपल्याला स्वातंत्र्याच्या गोष्टी दिसतात, असा विषय. तर मग अशा अवस्थेत आपण कुठल्या प्रकारे त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची, तर तेच दिसलेलं आहे. आणि ह्याच्यात कोणालाही दोष देण्यात अर्थ नाहीये, कारण मी आता जो समाज म्हणतोय
की ज्यांना खरंच सावरकर आल्याचं काहीच वाटत नव्हतं, हम्म. त्यांनीच सर्वात जास्ती सावरकरांना डोक्यावर घेतलेले नंतर. म्हणजे तो जो शिफ्ट आहे, हा, तो शिफ्ट हे सावरकरांच्या कार्याची खरी मुहूर्तमेढ आहे हा, रत्नागिरीतली. बरोबर. म्हणजे आता मला एक प्रश्न मध्येच आला की त्यानं मांडवीकडनं आणलं. हो, मांडवीतनं आणलं. हा, मग तोच प्रश्न घेऊया की येस. सावरकरांना रत्नागिरीत कसं आणण्यात आलं. हा, आता 1921 जेव्हा सावरकर आले तर पहिले ते प्रॉपर स्पेशल आपलं जे जेल आहे हम्म. तर तिकडे होते, विशेष कारागृह म्हणतात त्याला, तिकडे होते. आता तिथे आणताना त्यांना प्रॉपर साखळदंड बांधून वगैरे आणलेला आहे. आता ते आले कसे, तर जसे अंदमानमध्ये त्यांना ठेवलं होतं तसंच त्यांना बोटीत घातलं. आता कुठलंही बंदर रत्नागिरीतलं आपण बघितलं तर कुठल्याही बंदरामध्ये आपल्याला हे दिसतं की साधारण कोसभर अंतरावर एक मोठी बोट थांबली आणि मग छोट्या तरीतून त्यांना आणलेलं आहे. आता 21 जेव्हा सावरकर इकडे आले तर तेव्हा असं असावं की त्यांना राजिवडा बंदरावर आणले. म्हणजे आता वाटेच्या ब्रिजवर उभं राहिलं तर खाली आपल्याला जो दिसतो तो राजिवडा बंदर तिथे आणलेला आहे असं असू शकतं. आणि इकडे आणल्यानंतर साखळदंडातून बांधून त्यांना विशेष कारागृहात आणलं. विशेष कारागृहात आणल्यावर जे हाल त्यांचे अंदमानमध्ये झाले तसेच झाले. म्हणजे ब्रिटिशांनी फार त्यांना काही सवलती दिल्यात असं नाहीये. 21 ते इथे राहत होते. राहत असल्यानंतर साधारण 21, 22, 23 ते इथे राहिले. तेव्हाच बाबाराव सावरकर त्यांचे मोठे बंधू होते, त्यांना विजापूरमध्ये ठेवलं गेलं. मुळात हे काय आहे तर एक इमोशनल ब्रेकडाऊन करायचा माणसाचा असा आहे. कारण की सावरकर तिथे राहत होते तेव्हा तुम्ही जर अंदमानचं जेल बघितलं तर 2 जेलच्या आत सावरकर होते. म्हणजे त्यांना एक 12 फूट वरती एक खिडकी असली तरी प्रकाश येत होता आणि त्यांना कळत होतं, म्हणजे आवाज येत होता की बाहेर काय चालू आहे. तुम्ही जर अंदमानचं बघितलं जेल तर ते व्यवस्थित दिसतं. रत्नागिरीच्या विशेष कारागृहात तुम्ही जर आता त्याचं रिकन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्ही जर गेलात तर 7 दरवाजांच्या आत त्यांना ठेवलेलं आहे. म्हणजे 7 कुलप होती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि अशी ती मोजता येतात. आता बाहेरून रस्ता करतायत ते, त्यामुळे ते दुर्दैवाने आपल्याला बघायला नाही मिळणार. पण मी बरेच वेळेला गेलो तेव्हा 7 त्याला अशी दरवाजे आहेत. आणि तिथे आत ठेवून तुम्ही जर बघितलं तर इथून असा, आता आपण इथून बघितलं तर इकडून आलं मग कडी आहे, मग इथून आल्यानंतर आत गेल्यावर इथे अशी ती रूम आहे. ओके. आणि त्या रूम मध्ये आत ठेवल्यावर मी 12 वाजता गेलेलो आहे तिथे, ग्रुपलाच घेऊन गेलो होतो. तिथे 12 वाजता मिट्ट काळोख असतो, नाही कळत. म्हणजे ती रूम म्हणजे एवढीशी एक पट्टी आहे ज्यातनं लाईट येतो. ओके. म्हणजे ते आपण काय म्हणतो की आपण सवलती दिल्या म्हणून त्यांना इकडे आणलं असं काय नाही. तेवढेच विकृत हाल केले होते. आणि तीच सिस्टीम होती की तुम्हाला जे काय तुमचे विधी करायचे ते सुद्धा एका भांड्यात करायचे, बाहेर कधीतरी तुम्हाला फिरायला येईल असं वगैरे. 1921 ते 23 त्याने असे दिवस घालवल्यानंतर असं म्हणतात त्यांना परत काही दिवस नाशिक आणि पुण्याला वगैरे पाठवण्यात आलं आणि मग परत त्यांची रत्नागिरीत आणले. आता नजरकैद येते. ओके. म्हणजे 21 ते 23 हा काळ हा कारागृहातला आहे आणि त्याच्यानंतर 24 ते रत्नागिरीत आले तेव्हा नजरकैदेत होते. आता नजरकैदेत आहेत म्हणजे थोडीशी एक कैदी म्हणून त्यांची लेवल वाढली. ओके. आधी एक टिपिकल क्रिमिनल सारखं त्यांना जे वागवलं जातं आता तसं नाही. आता सुटाबुटात वगैरे व्यवस्थित जसे सावरकर आपल्याला फोटोत दिसतात किंवा आपला सावरकर चौकात जसा त्यांचा तो पुतळा आहे तसे ते आले होते. ते आले तेव्हा असे उल्लेख मिळतात सरळ की मांडवीवर लांब बोट थांबली आणि त्या तरीतून ते इकडे आले. पण परत खूप लोक त्यांना भेटायला वगैरे आली नव्हती. 5-6 लोक होती. 5-6 लोकांनी घेऊन त्यांना मग पटवर्धन वाड्यात जो काही शरीरनाक्यात आहे तिथे नेलं. आणि सावरकर इकडे आले त्याचं कौतुक खूप होतं. पण तेच आहे की ज्यांना ज्यांना मी विचारलं ह्या गोष्टी बाबतीत तर एकतर ते सेकंड सांगणार आहेत. म्हणजे माझे आजोबा तिथे होते, माझे बाबा तिथे होते आणि त्यांनी मला गोष्टी सांगितलेल्या ह्या लिखित स्वरूपात नाहीये. मग त्या ज्या मी सांगतोय तेव्हा त्याला लिखित काहीच पुरावे मिळत नाहीत. आणि मग कुठेतरी होतं हे झालं होतं का, हे कसं असेल, असं शक्यच नाही. पण सावरकर आले त्याचं कौतुक लोकांना होतं खूप आणि ते तेव्हा दिसतं सर. म्हणजे जेव्हा त्यांना मांडवीतून आणलं त्यानंतर पहिलं त्यांना वाड्यावर नेलं. हो, पटवर्धन वाड्यावर. आणि नंतर मग जेलमध्ये नाही मग पटवर्धन वाड्यात नजरकैदेत. आता नजरकैदेत म्हणजे परत आणलं तेव्हा 24 परत आणलं. कैद म्हणजे काय तर मुळात कुठेही राहा पण तुम्ही नजरेत पाहिजे. आणि ते त्याच्यात म्हणजे जे क्लॉजेस होते की ते साईन करूनच आणलं होतं. तर पहिलं म्हणजे तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग सोडून जायचं नाही. आणि तुम्ही कुठेही फिरत असाल तर स्पेशल परमिशन काढायची कलेक्टरची. त्याच्याशिवाय जायचं नाही. आणि दुसरं म्हणजे कुठल्याही राजकीय गोष्टीत सहभाग घ्यायचा नाही.
अच्छा. मग तुम्ही रत्नागिरीत कुठेही राहा, काहीही प्रॉब्लेम नाही, काहीही हरकत नाही. पण खूप वेळेला आता आपण असं म्हणतो की ते कुठेही राहा म्हटल्यावर म्हणजे सावरकर कुठेही राहतील आणि हे करतील. ते त्यांना पत्र द्यायचं की मी इथे इथे राहतोय, हम्म. हे करतोय. कारण की त्यानंतर सावरकरांनी घरं बदललेली आहेत. हम्म. नवपटवर्धन वाड्यानंतर ते दामलेंच्या घरी शिरगावात गेलेले आहेत. तर ओके. त्यांना पत्र लिहावं लागलं. कारण की 24ला ते जेव्हा आले तेव्हा 3 ते 4 महिन्यात प्लेगची साथ आली. ओके. हा. आणि प्लेगची साथ आली म्हणून सावरकरांना शिरगावला तिथे दामलेंकडे पाठवण्यात आले. दामलेंकडे ते जेव्हा राहत होते तेव्हा मोरेश्वर विष्णू दामले तेव्हा अगदी 15-16 वर्षाचे होते. तर त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे की सावरकर जेव्हा येत होते तेव्हा अनोळखी माणसं रस्त्यात आम्हाला दिसली. आणि ती अनोळखी माणसं कोण होती म्हणजे नाहीतर कसं आहे आत्ताच लक्षात घ्या, आपण जर खालच्या एरियात फिरलो तर आपल्याला माहित असतं की हे चेहरा हाय हाय हा याचा हाय तो त्याचा तो आहे, काहीतरी कळतं. तर तेव्हा बघा म्हणजे 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग कसं आलंय तर नंतर लक्षात आलं की ते हेर होते सावरकरांवर लक्ष ठेवायला. ओके. की जे कंटिन्युअसली बघत होते हा. की सावरकरांच्या हालचाली काय, ते काय करतायत वगैरे सगळं. आणि हे सावरकरांना ज्ञात असावं. म्हणजे आपण म्हणतो सुटं सोडलं होतं, ती नजरकैद होती, ती नजरकैद होती आणि ती व्यवस्थित होती. रत्नागिरीत असताना सावरकरांनी आपली राजकीय विचारधारणा कशी पुढे नेली? आता राजकीय विचारधारा आपण म्हणत असू तर सावरकरांचे आपल्याला 2 फेजेस दिसतात काय, आणि ते हिंदुत्ववादी लोकांनी पण मान्य केले आणि सावरकरांचे जे टीकाकर आहेत त्यांनी मान्य केले. तर त्यांचं जेव्हा सर्वात प्रारंभीचं कार्य आहे म्हणजे एकदम सुरुवातीचं, तर ते एक रोमॅन्टिक नॅशनलिझम म्हणतात तसे होते. म्हणजे काय ते रोमॅन्टिक नॅशनलिझमचा अर्थ काय तर तो राष्ट्रवाद आहे. माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे ह्याची एक तीव्र जाणीव आहे. पण उसळतं रक्त आहे. त्यामुळे मग अनेक प्रकारे माझा देश कसा सुंदर आहे, कसा महान आहे आणि मी कशा प्रकारे लोकांना मारू शकतो, कशा प्रकारे लोकांना विरोध करू शकतो, ब्रिटिशांना कसा हाकलून देऊ शकतो, याचा एक खूप तीव्र विचार त्यांच्या मनात होता. हळूहळू तो विचार फेड होत जाऊन ते जेव्हा लंडनमध्ये गेले तेव्हा ते रोमॅन्टिक नॅशनलिझम हे थोडंसं फेड आउट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एक मॅच्युअर नॅशनलिझम यायला लागले. आता मॅच्युअर नॅशनलिझम असा काही शब्द नसतो, पण त्यांना राष्ट्रवाद म्हणजे काय, देश म्हणजे काय, मग देशासाठी कार्य करायचं म्हणजे काय करायचं, हा एक फेज दिसतो. आणि साधारण जेव्हा ते म्हणजे अनंत कानेरेंचा खटला झाला, नाशिक कॉन्स्पिरेसी केस झाली, त्याच्यात ते पकडले गेले आणि त्याच्यानंतर जे अंदमानमध्ये गेले तेव्हा त्यांना जे काही बघायला मिळालं ते काळे पाणी आणि माझे जन्मठेप ह्याच्यात लिहिलेलं आहे स्पष्ट की जी टिपिकल मुस्लिम लोक जो काय अत्याचार करत होती आणि त्याच्यानंतर राजकारण जसं थोडंसं लांगुल चॅनलाकडे जात होतं त्यांच्या मते, त्याच्यावर परत विरोध आहेत बरेच. तर त्याच्यावरनं त्यांना समजलं की आपण जर फक्त मॅच्युअर नॅशनलिझम जो टिपिकल लंडनच्या लोकांना अपेक्षित आहे, जो थेरीमध्ये वगैरे असतो, त्याच्यावरनं शिफ्ट होऊन कुठेतरी आपण सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे जायला हवं की आपली संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकणार आहे आणि राष्ट्र टिकलं तर आपण टिकणार आहोत. ही जी संकल्पना आहे ही रूढ व्हायला लागली आणि मग त्याच्यात त्यांना लक्षात आलं की आपल्याला जर संस्कृती टिकवायची असेल तर हिंदू म्हणून टिकायला हवं. आणि मग हिंदू म्हणून टिकायला हवं तर मग हिंदूची व्याख्या काय, हिंदुत्वाची व्याख्या काय. आधी कैक लोकांनी हिंदूंचा विचार एक हिंदू म्हणून कसा केला याचा अभ्यास सुरू केला. आता मुळात एक सावरकरांच्या त्या पिढीतलं एक चांगली गोष्ट काय आहे तर भयंकर वाचन होतं, भयंकर लोकांशी चर्चा होते. म्हणजे आपण 12 वर्ष जरी अंदमानचे सोडले तरी सावरकर कंटिन्युअसली फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. रँगलर परांजपे सारखी लोक त्यांच्या आसपास फिरत होती, लोकमान्य टिळक फिरत होते. म्हणजे तो काळ सगळा संक्रमणाचा काळ आहे, सामाजिक लेवलवर सुद्धा आहे, सामाजिक पातळीवर पण तो संक्रमणाचा काळ आहे. मग त्या लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांना तो शिफ्ट होणं सोपं पडलं आणि जेव्हा ते इकडे आले 1924ला तेव्हा 1921ला त्यांना समजलं होतं की आपल्याला काय करायचंय, पुढचं कार्य काय असणार आहे. ओके. आणि ते पुढचं कार्य असताना त्यांनी पहिला ग्रंथ जो जरासे सुटे झाल्यानंतर लिहिलाय तो म्हणजे एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व. म्हणजे हिंदुत्ववादाचा बेस काय आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आता का लिहिलं तर त्यांना माहितीये की आता मला जर काम करायचंय तर हिंदूसाठी काम करायला हवं आणि हिंदूंसाठी काम करताना त्याच्यातला एक राजकारणी व्यक्ती पण दिसतो. आता हा परत एक वादाचा विषय इंटरेस्टिंगली आहे, पण सावरकरांना कुठेतरी माहित होतं की आपल्याला सत्तेत जायला हवं आणि सत्तेत जायला लिमिटेशन्स कोण करतंय तर ब्रिटिश आहेतच, ब्रिटिशांचे लिमिटेशन्स आहेतच. पण काँग्रेस प्रणित जी स्वातंत्र्य चळवळीची विचारसरणी आहे त्याच्या बरोबर उलट त्यांची विचारसरणी होती. मग ती विचारसरणी बरोबर उलट असेल तर त्याला पूरक असं लिटरेचर गेलं पाहिजे
त्याला पूरक अशी लोक तयार झाली पाहिजेत. आणि त्याबरोबर काँग्रेसने जे केलं नव्हतं तेव्हा एक पाऊल पुढे जाऊन सावरकरांनी केलं. म्हणजे काँग्रेसने 1930 साली पुणा करार, 1932चा जो 1930-32च्या आसपास जो पुणा करार झाला, त्याच्यानंतर हरिजन आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. म्हणजे तथाकथित जे काय खालच्या जातीचे लोक आहेत त्यांना एकत्र आणून काम करण्याचं जे धोरण आहे काँग्रेसचं, ते त्याच्यानंतर आहे. ते पण गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली आणि तेव्हा आंबेडकर सेपरेट इलेक्ट्रोड्सची मागणी करायला लागले, तेव्हा हे सगळं आलेलं आहे. सावरकरांनी ते 1924ला केलं. ते म्हणाले मला समाजाचा उद्धार करायचा असेल तर मी सवर्ण आहे आणि टिपिकल जे सवर्ण लोक आणि मग उच्च नीचता जी काय समाजाची आहे त्याचं उच्चाटन करायला हवं. ते केलं तरच ते एक राजकीय पातळीवर खूप चांगलं काम होईल. पण आता राजकीय काम कसं होतं तर त्यांनी पुस्तकं लिहिली. त्यांनी संन्यस्त गडग नावाचं पुस्तक लिहिलंय. नंतर हिंदू पदपादशाही हे सुद्धा दामलेंकडे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ते लिहिताना ते कायम हे म्हणायचे की मी हे पुस्तकं लिहितोय ही माझ्या नावाने प्रसिद्ध करू नका, कारण की ते माझ्या नावाने आली की त्याच्यावर स्क्रुटिनी येणार. ब्रिटिश 1000 वेळा ते वाचणार, त्याच्यात चुका काढणार आणि ते पातळून जाणार. म्हणून त्यांनी बरेच वेळेला अशी पुस्तकं आहेत ती म्हणजे एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हे मराठा म्हणून प्रसिद्ध झाले. किंवा त्यांचं कमला नावाचं जे काव्य आहे म्हणजे त्यांनी 1200 पंक्ती लिहिल्या असं म्हणतात, त्यातले ज्या काही त्यांना अंदमान मधल्या पाठ होत्या त्या विजन मासी म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत. मग जेव्हा हळूहळू सुटका व्हायला लागली तेव्हा मग त्यांच्या नावाने यायला लागले. त्यामुळे राजकीय कार्याला पहिला जो एक पाचर मारत होते ते ब्रिटिशच मारत होते आणि तिथे सावरकरांचं राजकीय कार्य थोडं सीमित व्हायला लागलं आणि ते सामाजिक कार्यात उतरले. तर सावरकरांचा पतित पावन मंदिर उभारण्याचा मागील उद्देश काय होता? येस, आता 1924ला जेव्हा ते इकडे आले तर तेव्हा त्यांना माहित होतं राजकीय चळवळीत भाग घेता येत नाही आणि तेव्हा प्लेगची साथ आली म्हणून ते शिरगावला गेले. तर शिरगावला गेल्यानंतर आपण म्हणतो ना एका शहरातनं जेव्हा गावात जातो तेव्हा सगळ्याच गोष्टींची तीव्रता लगेच जाणवायला लागते, तशी त्यांना तीव्रता तिकडे जाणवायला लागली. दामल्यांच्या घरात होते, टिपिकल सवर्ण घरात ते राहत होते आणि मग अनेक लोक यायची पण ती पायरीवरच थांबायची, वरतूनच पाणी होतायचं. आता तो त्या समाजाचं ते काय क्विड प्रो क्रो होतं, म्हणजे त्या समाजाचं ते बेसिक गोष्ट होती की हे चालतं. ते सावरकरांना खटकत होतं पण ते काही बोलत नव्हते. आणि तेव्हाच अचानक एक त्यांच्याकडे व्यक्ती आला आणि तो म्हणाला की मी इथे एक मारुती मंदिर बांधतोय तर तुम्ही यायचं. तर सावरकरांना बोलवतायत म्हटल्यावर सावरकरांना जाणं भाग होतं आणि ते जायला तयार होते. पण बाकी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या की अरे तुम्ही का चाललाय, ते तो जो व्यक्ती आहे तो खालच्या जातीचा आहे. सावरकर म्हणाले त्यात काय हरकत आहे, जायचं आपण. पण म्हणाले मी एका अटीवर येईन. सावरकरांनी त्यांना म्हटलं मी एका अटीवर येईन. म्हणाले काय अट असेल? म्हणाले सगळ्या समाजाच्या लोकांनी यायचं, फक्त मला बोलवलं असं नाही, सगळ्या समाजाच्या बोलवायचं. तर तो एकदम घाबरला. तो म्हणाला की असं सगळे येणार नाहीत. म्हणतो मी ज्यांना आणायचे त्यांना आणीन, पण आपण जाऊया. आणि तेव्हा सावरकरांनी पटकन म्हणाले थांब जरा, म्हणून त्यांनी एका चिठ्ठीवर कविता लिहिली आणि म्हणाले इकडे ते मोरेश्वर विष्णू दामलेंना, जेव्हा मोरू म्हणायचे मोरू इकडे बस, आणि म्हणाले ह्याला मी चाल देतोय ती चाल म्हणत जा. तर ते म्हणाले तेव्हा त्यांनी ती लिहिली आणि चाल तयार केली आणि म्हणाले पुढच्या आपण जेव्हा तिकडे जाणार आहोत तेव्हा हे गाणं म्हणायचं आपण. म्हणाले ठीक आहे चालेल जाऊया. आणि मग सावरकर तिकडे गेले. आता जेवढी लोक ते मारुती मंदिर स्थापनेला होती त्याच्यापेक्षा बरीच लोक विरोध करायला तिथे उभी होती. तर सावरकर म्हणाले की काय मी शांतपणे मी आत चाललोय, बाकीचे देवळात चाललेत, हनुमानासमोर तुम्ही काय नाही म्हणणार आहे, हनुमानाचा प्रकोप झाला तर काय. ते सगळे जरा पांगली म्हणजे की तिथे काही प्रॉब्लेम व्हायला नको. आणि मग सावरकरांनी तिथे सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र ठेवून त्यांनी ती मारुतीच्या देवळाची स्थापना केली. अजूनही शिरगावात ते मारुती मंदिर आहे. सावरकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात आणि सावरकरांना पुढे काय तीव्रता असणार आहे विरोधाची हे तिथे समजायला लागले, म्हणून हा बेस होता. सावरकरांनी तिथे लिहिलं. आणि मग ती जी कविता होती ती काय होती, ते तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवाची पिता आपण चला त्याला वंदू. ही कविता त्यांनी तिकडे लिहिली आणि मग ती सगळ्यांनी एकत्र म्हटली. तर तेव्हा काय होतं, तेव्हा एंटरटेनमेंटची साधनं कमी होती. तेव्हा कोणीतरी पेटी वाजून तबला वाजून काहीतरी म्हणतोय, सगळे एकत्र बसायचे म्हणायचे. पण त्याने सामाजिक एकोपा खूप चांगल्या प्रकारे तयार झाला आणि हे रत्नागिरीत पसरलं की असं काहीतरी सावरकरांनी केलं. आणि तेव्हाच सावरकरांनी आणि बाबाराव सावरकरांनी हिंदू सभा स्थापन केलेली. आता अनेक लोकांना वाटतं की ती हिंदू महासभा आहे. हिंदू महासभा ही राष्ट्रीय पातळीवर होती. रत्नागिरीत त्यांनी जी संस्था स्थापन केली ती होती हिंदू सभा. आता त्या हिंदू सभेत बरेच भिडे होते, मलुष्टे होते
गांधी नावाचे एक व्यक्ती होते, त्याच्याबरोबर दामले होते, पटवर्धन होते. ही सगळ्या एकत्र मिळून त्यांनी स्थापन केली. काम काय होतं, तर मुळात हिंदूंना हिंदू म्हणून एकत्र आणायचं आणि त्या 7 बेडी ज्या सावरकरांनी म्हटल्यात त्या तोडायच्या. त्याच्यात सर्वात पहिले म्हणजे जातीची बेडी, जात ही संकल्पना संपून टाकायची, सगळे आपण हिंदू म्हणून आहोत. आणि त्यांनी काम करायला सुरुवात केली. आपण पतित पावांचा प्रिल्यूड म्हणून हे सगळं सांगू शकतो. म्हणजे मी एवढं सगळं का सांगितलं, तर सावरकर आलेत 1924ला, पतित पावन स्थापन झाले, ती कथा सांगीनच 1930ला. मग मध्ये 6 वर्ष काय असंच काहीतरी चालू होतं का सावरकरांचं, तर तसं नाहीये. त्यांनी काम करायला सुरुवात केलीत आणि हिंदू सभा प्रतिवृत्त म्हणजे तेव्हा सावरकरांनी जे काही काम केलं पहिल्या 2-3 वर्षात याचं प्रतिवृत्त आत्ता अवेलेबल आहे. आणि त्याच्या कॉपीजमध्ये जे सावरकरांनी लिहिलेलं आहे त्या काळात ते सगळं आपल्याला सापडतं. आणि त्याच्यात काय केलंय, तर मुळात सावरकरांनी तेव्हा एक ख्रिश्चन मिशनरीज लोक होती, ती सगळी इकडे फिरत होती. आता ती ख्रिश्चन मिशनरी लोक काय करायची, तर मुळात जो समाज हिंदू धर्माच्या बेसिक सेन्सपासून लांब आहे, त्यांना मुळातच काय म्हणतात, एका वेशीच्या पलीकडे ठेवलेलं आहे, तर अशा लोकांकडे जायचं, त्यांना तांदूळ द्यायचे, त्यांना अभिमान द्यायचा आणि मुळात त्यांच्या डोक्यावर हात ठेवला की ते भाळायचे आणि ख्रिश्चन व्हायचे. आणि हे चालू होतं. अच्छा. सावरकरांना हे माहीत होतं आणि हे सगळ्या देशात चालू होतं. म्हणजे ती काय परंपरा फक्त रत्नागिरीत कोकणात होती असं नाही. सावरकर म्हणाले पहिलं आपण ते तोडून टाकू. आता हा विचार बघा कसा आहे, की आपण म्हणतो ना, कुठलाही व्यक्ती कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी विचार हा नेहमी राष्ट्रीय असतो. तो कसा, तर सावरकर म्हणाले आत्ताच पाकिस्तानची मागणी वेगळी चालू आहे, ती धर्मावर आहे. म्हणजे भारतातली धर्माधिष्ठित लोक किंवा काँग्रेस विचारांची लोक ही हिंदूंचा वेगळा राष्ट्र मागत नसली, द्विराष्ट्रवाद म्हणजे हिंदूंचा वेगळं राष्ट्र मुसलमानांचं वेगळं राष्ट्र हे मागत नसली, तरीही मुसलमानांचं वेगळं राष्ट्र हवं म्हणून मागणी करतात. आणि आता ख्रिश्चन लोक अशी जर वाढायला लागली तर उद्या ख्रिश्चन मागणी करतील, उद्या शीख मागणी करतील. आणि मग ख्रिश्चन कोणाच्या जीवावर मागणी करणार, म्हणतात ना ते बाडग्याला धर्माभिमान फार असतो. तर अशी जी लोक आहेत ती रागातून म्हणतील की अरे तुम्ही आम्हाला घेतलं नाहीत ना, आता आम्ही ख्रिश्चन होतो आणि तुमचा लचका तोडतो. हे सावरकरांचा विचार होता. मग करायचं काय, तर सावरकरांनी सवर्ण लोकांना घेतलं आणि बरोबर रत्नागिरीची जी वेस आहे तेव्हाची त्याच्या बाहेरच्या एका ठिकाणी गेले आणि तिथे जी काही सगळी मंडळी होती त्यांना एकत्र सांगितलं आणि आम्ही म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर भजन गाणार आहोत. तर ते म्हणाले की अरे कोणतरी असा सवर्ण माणूस येतोय ग्रुप घेऊन आणि वरतोय. ठीक आहे म्हणाले, चालेल, काय करायचं. सगळे एकमेकांना मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांनी भजन म्हणायला सुरुवात केली. भजन कुठली होती, देवाची भजन होती. आता सावरकर स्वतः फार काय देवाचं करायचं नाही, पण त्यांना ती नीव माहित होती समाजाची की मी जर धर्मासाठी गेलोय, मी जर एका देवाचं नाव घेतलंय तर ऑफकोर्स लोक एकत्र येणार. आता तिथे जी लोक आहेत त्यांनी भजन म्हणायला सुरुवात केली, म्हणजे त्यांच्याकडे देव गेला, म्हणजे त्यांच्याकडे हिंदुत्व गेलं, म्हणजे मानसिकरित्या पहिला विरोध आहे ख्रिश्चन लोकांना. आणि तिथे ते ख्रिश्चन लोक मागे सरायला लागले. ती आत्ता सुद्धा आपण जर पलटवण्याची पूर्ण ही बघितली, वेस बघितली, म्हणजे तो ब्रिज आहे आपण पलटवण्याचा बोलला की त्याच्या पुढे पहिली लेफ्टला आहे ती खेडेकरवाडी. त्या खेडेकरवाडीत आत गेल्यावर तुम्ही पहिली जी एक तिथे अजूनही ती एक भिंत अशी टाकलेली आहे, एक प्लिंथ बांधलेला आहे, तिथे ती भजन व्हायची. आणि तो खेडेकरवाडी हे टाकायचं की नाही बघा तुम्ही, पण तो खेडेकरवाडी तो म्हणजे तो समाज होता की तिथे. आता मग तिथून पुढे गेल्यावर अजूनही आपल्याला ते लागेबंदे दिसतात, धागेदोरे दिसतात. तिथून गेल्यावर वरती तुम्ही गेलात पहिला एक शिरगावला, तिथे आलिमवाडी म्हणजे बौद्धवाडी. आता बौद्धवाडीची ही कथा त्यांनी लिहिलेली आहे की म्हणाले त्या पलटवण्याच्या पलीकडे सड्यावर वरती जाताना, आता सड्यावर म्हणजे काय, आपण शिरगावला सड्यावर जात नाही, फिनोलेक्सला आपण सड्यावर जातो. सड्यावर वरती जाताना डाव्या हाताला काही वस्ती होती, तर ती महार लोक होती. आम्हाला असं कळले की हंटर नावाचा एक माणूस आहे, तो ख्रिश्चन मिशनरी आहे, तो बाटवण्यासाठी त्यांना तिकडे जाणार आहे. आणि तिकडे जाऊन तो एक चर्च स्थापन करेल, येशू तुम्हाला कवेत घेतोय असं सांगेल आणि या सगळ्या लोकांना ख्रिश्चन करेल. पण ती वाडी तेव्हा 200-300 लोकांची होती, म्हणजे सिग्निफिकंट मोठी वाडी होती. सावरकरांनी ते कळलं आणि तेव्हा मधल्या आळीतली लोक वरच्या आळीतली लोक त्या सगळ्यांना एकत्र नेलं. आता ही वरच्या आळीतली आणि मधल्या आळीतलीच लोक का नेली, मधल्या आळीतली म्हटल्यावर ते त्यांना जरा असतं की आमच्याकडे ब्राह्मण लोक आली काहीतरी सांगायला, मूर्खपणाचा होता, पण ते तेव्हा तो समाज तसा होता. आणि वरच्या आळीतली लोक ही सगळी धनाढ्य होती, ही सगळे व्यापारी होते.
मग व्यापाऱ्यांकडेच सगळं विकत मिळतं. हम्म. मग ते जर आणतात काय, ते जर सांगतात काहीतरी, हा, बरोबर तर ते आहे. महत्वाचं आहे. म्हणून त्यांना घेऊन गेले आणि त्या सगळ्या लोकांना घेऊन विठ्ठल मंदिरात आणले. आता जे आपलं विठ्ठल मंदिर आहे प्रभा हॉटेलच्या शेजारी, हा. त्या विठ्ठल मंदिरात त्यांना आणलं. तिथे विठ्ठल मंदिरात आणल्यानंतर तेव्हा तिकडची जी लोक होती, देवाचे पुजारी असतील सगळे, त्यांनी सांगितलं की मंदिरात प्रवेश करायचा नाही. हम्म. ते म्हणाले, अरे मंदिरात प्रवेश करायचा नाही म्हणजे काय, तुम्ही असं कसं म्हणता की मंदिरात प्रवेश करायचा नाही? ते म्हणाले, नाही, ही सगळी महार लोक आहेत, हम्म. समाजात हे आम्हाला मान्य नाही. हम्म. पण आता ह्या 200-300चा मॉब आहे, परत तिकडे पण बरीच लोक जमली, कारण की एवढे महार लोक एकत्र येतात म्हटल्यावर काय. काय? हा. हम्म? तर त्याच्यात बाचाबाचीचा विषय झाला. हम्म. म्हणजे ही पहिलं ऍक्च्युअल समाज कसा विकृतपणे हा. विरोध करतो हे सावरकरांना दिसलं. आणि तेव्हा बाचाबाचीत, आता परत ही गोष्ट फार सेन्सिटिव्ह आहे, हम्म. म्हणजे तुम्ही टाकायची नाही ठरवा, हम्म. खूप सेन्सिटिव्ह आहे, पण सांगावं लागतं. हम्म. त्याच्यातला एक व्यक्ती होता, त्यांचा आत्ताचा आडनाव चव्हाण, तेव्हा त्यांना महार म्हणायचे. ओके. त्या व्यक्तीला एकाने ढकललं हम्म. आणि विठ्ठल मंदिराच्या ज्या 3 पायऱ्या आहेत त्याच्या हा. मधल्या पायरीवर त्याचं डोकं आपटलं आणि रक्त सांडलं अरे. आणि तो बेशुद्ध पडला. सावरकर म्हणाले, हे विकृत आहे, आपण त्याच्यात या लेवलला जाणं चुकीचं आहे. हम्म. सावरकर म्हणाले, ठीक आहे, नाही जात आम्ही. हम्म. विषय तिथल्या तिथे थांबला, त्याला मलमपट्टी केली. हम्म. पण सावरकरांना मुळात फार मंत्र म्हणता यायचे नाही. हम्म. त्यांनी काय यज्ञोपवीत वगैरे काही स्वीकारलं नव्हतं. पण त्यांनी एका त्या तबकातनं तीर्थ घेतलं आणि म्हणाले, मी पायरीवर उभा राहतो आणि ते तीर्थप्राशन करा आणि आजपासून तुम्ही हिंदू. आणि मग सगळे एकत्र मिळून ते म्हणाले, ठीक आहे, चल भजन आहे, मग भजन म्हणा, भजन म्हणायला काय प्रॉब्लेम नाही. हम्म. आणि म्हणून तिथे भजन मंडळ स्थापन केलं. पण सावरकरांना ती तीव्रता समजली की किती विकृत हम्म. माणसं असू शकतात. हम्म. पण विशेष गोष्ट अशी की ती वाडी ही बौद्ध वाडी झाली, पण कोणी ख्रिश्चन नाही झालं. हा. हा, म्हणजे हे एक सावरकरांचं खूप मोठं योगदान आहे, हा. तसं म्हटलं तर. मग ते सगळे हिंदू झाले, मग भजन मंडळाचा कार्यक्रम होत होता. पण ह्या सगळ्या गोष्टी भागोजी शेटकरांच्या कानावर पडत होत्या. आता भागोजी शेटकरांचं चरित्र म्हटलं तर फार वेगळं चरित्र आहे, कर्तृत्ववान, प्रचंड कर्तृत्व आणि सगळं आहे. भागोजी शेटकीर स्वतः एका विशिष्ट जातीचे होते, म्हणून त्यांना विरोध होत होता. आता ते धनाढ्य होते, म्हणजे ते क्वीन्स नेकलेसचं बिल्डिंग किंवा दादरची स्मशानभूमी ही हा. स्वतः विकत घेऊन भागोजी शेटकरांनी बांधलेली आहे. एवढं कार्य करणारा व्यक्ती, त्यांना रत्नागिरीत आल्यावर देवळात प्रवेश नव्हता का, एका विशिष्ट जातीचे. पण ऑफकोर्स धनाढ्य आहे, शेवटी पैसा आहे म्हटल्यावर खूप गोष्टी सोप्या होतात. सोपे होतात. ते आत्ताही आहे तेव्हाही आहे. तर मग त्यांच्या घरासमोर त्यांनी भागेश्वर मंदिर बांधलं. हम्म. आता भागेश्वर मंदिर छोटंसं होतं, आणि ते का, तर मुळात शंकराचे भक्त. हम्म. आणि मग शंकराचे भक्त मग तिथे जाऊन ते रोज पूजा करायचे, हम्म. सकाळी 5 वाजता पूजा करायचे. तर एकदा भागोजी शेटकरांनी सावरकरांना सांगितलं की तू, अरे तुम्ही या माझ्याकडे भेटायला मला वगैरे. सावरकर गेले आणि तेव्हा भागोजी शेटकीर म्हणाले की मला सगळे विरोध करत होते देवळात जायला. म्हणजे ते बापू परुळेकरांनी गोष्ट सांगितली की भागोजी शेटकीर तिथपासून भाट्याच्या खाडीच्या इथे विश्वेश्वर मंदिर आहे, तिथपर्यंत जायचे का, विश्वेश्वराच्या देवळाला नमस्कार करायला. पण त्यांना रस्त्यावरनं, म्हणजे त्या पायरीवरनं परत जावं लागायचं. एवढा धनाढ्य माणूस चालत येतोय. कोणत्या पायरीवर? विश्वेश्वर देवळाच्या पायरीवरनं आत नाही यायचं. बापरे. हा, मग अशा परिस्थितीत ते जगत असताना मग ते म्हणाले, मी भागेश्वर मंदिर बांधलं, आता कोणाची दिशा दे मला थांबायची, स्वतःचं माझं प्रायव्हेट आहे. तेव्हा सावरकरांनी पहिल्यांदा सांगितलं की भागोजी, तुमचं मोठेपण खूप आहे, तुम्ही स्वतःसाठी देऊळ बांधलं, पण तुमच्यासारखे किती जण आहेत, त्यांच्यासाठी आपण काय करायला नको का? परवा विठ्ठल मंदिराचा जो काय प्रकार घडला तो तुम्हाला कायम व्हायला हवाय का? आणि आपलेच हिंदू आपल्याशी भांडतायत, हे कितपत योग्य? मग तेव्हा भागोजी शेटकरांना समजलं की काहीतरी करायला हवं, आणि त्याच्यात मग दोघांचं मिळून विचार आला की आता पतित पावन बांधायचं. म्हणजे ही पूर्ण कथा आहे. हा 6 वर्षाचं कार्य जे सावरकरांनी केलंय, आणि त्याला दुजोरा जेव्हा सावरकरांना फार, म्हणजे तशी हालाकीचीच परिस्थिती होती. गव्हर्नमेंटकडनं, ब्रिटिशांकडनं त्यांना पेन्शन मिळायचं, पण तेच त्यांचे विचार काय, पेन्शन मिळालं म्हणजे सुखात राहील, मऊ करून मारायचं. सावरकरांनी पेन्शन मिळवलं, पण त्याच्यात अनेक लोकांना त्यांनी कर्जही दिलेली आहे, विनाव्याजी. सॉरी, विनाव्याजी कर्जही दिलेली आहेत. मग पैसा नव्हता, शेवटी पैसा लागणार आहे, आणि मग पतित पावन मंदिर कसं बांधायचं. पण मग तेव्हा भागोजी शेटकीर सापडले, आणि मग पतित पावनची उभारणी. तर मग आता आपली जी ह्याच्याबद्दल चर्चा चालू आहे, तर मग पतित पावन मंदिर बांधलं कोणी, भागोजी शेटकीरांनी की सावरकरांनी? आता हा इंटरेस्टिंग आहे. मध्ये चित्रा वाघ बोलल्या की सावरकरांनी पतित पावन मंदिर बांधलं. 100% चुकीचं आहे. ह्याचं कारण काय आहे, तर पतित पावन मंदिर
ह्याची संकल्पना म्हणजे ब्रेन की हम्म, पतित पावन मंदिर काय हवं, कसं हम्म. हवं, हे सावरकर असले तरी लँड ॲक्विजिशन पासून ते त्याची प्रत्येक वीट म्हणजे 0 पासून 100 पर्यंत हम्म. सगळं बांधण्याचं काम आणि खर्च हा भागोजी किरांनी केलेला आहे. ओके, हा. त्यामुळे बांधलं कोणी? भागोजी किरांनी. किराणी. त्याच्यात काम कोणी केलं? त्याच्यात सामाजिक कार्य कोणी केलं? त्याच्यातनं एक मोठी आपण क्रांती उभी कोणी केली? सावरकरांनी. सावरकरांनी. त्यामुळे ते बांधलं भागोजी शेटकीरांनीच. पण पिलणकर नावाचे चरित्रकार आहेत. त्यांचं म्हणजे त्यांनी शेटजींचं चरित्र खूप कमी लोकांनी लिहिलंय. तर पिलणकर नावाचे चरित्रकार आहेत, त्यांनी त्यात लिहिलेलं आहे की हा वादच चुकीचा आहे की कोणी बांधलं. मी तर म्हणेन, हे पिलणकरांचे वाक्य आहेत, पतित पावन मंदिराची लक्ष्मी भागोजी कीर होते, पण सरस्वती सावरकर होते. मग हे उत्तर जास्त योग्य ठरतं की कोणी बांधलं ह्यापेक्षा कोणी काय काय तिथे केलं हे जास्ती महत्वाचं आहे. आता हा वाद कुठून आला? तर मुळात सावरकर एका जातीचे आणि कीर एका जातीचे, त्यामुळे ते विभाजन करायचं आणि त्याच्यावरनं राजकारण करायचं. हा जो एक मुद्दा आहे, तेव्हा आता ते झालं नाही राजकारण अर्थात, कारण की मुळात अजूनही पतित पावन संस्था तेवढीच छान प्रकारे आणि कुठलाही जातीभेद न मानता काम करते आणि त्याच्यात लिखित स्वरूपात आहे की ती भागोजी किरांनी बांधलं. त्यामुळे आपण ते बांधलं भागोजी किरांनीच. सावरकरांची बाकी अनेक कार्य आहेत, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू, पण ते बांधलं भागोजी शेटकीरांनीच आणि ते ठामपणे आपण सांगायला हवं. अस्पृश्यता निर्माणासाठी सावरकरांनी केलेली कार्य किती प्रभावी होती? आता अस्पृश्यता निवारण जे सावरकरांनी रत्नागिरीत केलं, तर त्याला सुरुवातीला भयंकर विरोध होता आणि तो विकृत प्रकारे होता. मी ते आधी सांगितलंच. पतित पावन मंदिर बांधलं गेलं तेव्हा त्याला एक राष्ट्रीय वलय आलं. म्हणजे आणि खरंच आहे की पूर्ण देशात असा एक्सपेरिमेंट कोणी केला नव्हता की एक देऊळच वेगळं आहे जिथे अगदी खालच्या जातीचा माणूस सुद्धा देवासमोर जाऊन तिथे नमस्कार करू शकतो. म्हणजे आता तुम्ही पतित पावनची पूर्ण बांधणी बघितली तर मॅक्झिमम कोकणातली जी देवळं आहेत त्याला पायऱ्या आहेत. मी चढून वरती गेलो आणि मग खड्ड्यात देव, म्हणजे शंकराचं देऊळ असेल, कोणाचंही असेल, दत्ताचं असेल वगैरे. नंतर दत्ताची फारच आत्ता आली, पण ती देऊळ. पतित पावन हे पहिलं देऊळ असं आहे की ते वरतून गेल्यावर तुम्हाला समोरून असा देव दिसतो, लक्ष्मी विष्णू. का? तर पहिल्यापासून तुम्ही बघा, कोणाला संकोच वाटत असेल. काय आहे, आपण जेव्हा जाती विभाजन म्हणतो तेव्हा काही खालच्या जातीच्या लोकांनाही ते मानसिकरित्या पटलं होतं की आम्ही कुठेतरी नीच मनाचे आहोत, नीच जातीचे आहोत. तर त्यांची विचारसरणी बदलायचं पण एक मोठा चॅलेंज होता. मग ते जेव्हा सगळं व्हायला लागलं तेव्हा 1930 पासून सावरकरांना प्रतिसाद यायला लागला, सहभोजन व्हायला लागली. तेव्हाच अजूनही पतित पावनाचा जो एंट्रन्स आहे त्याच्या लेफ्टला आता तिथे मोठा बोर्ड लावलाय, निळ्या कलरचे पत्रे म्हणजे निळ्या कलरचे लाकडी आहेत. तिथे अखिल हिंदू खानावळ होती. म्हणजे तिथे काय, अखिल हिंदू खानावळ म्हणजे काय, तर कोणी येऊन चहा पिऊ शकतो. मग अशी छोट्या छोट्या चळवळी त्यांनी सुरू केल्या. विशेष गोष्ट अशी की जे तेव्हाचे तथाकथित लोक होते तर त्यांना फक्त समाजात एक आणायचं, पण त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला हवे सावरकरांना समजलं. मग करायचं काय, तर त्यांनी हिंदू बँड सुरू केला. आता हिंदू बँड का, तर तेव्हा गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक व्हायची, शिमगा तर व्हायचाच. तर तेव्हा चामड्याचं ते जे ढोल बनवायचं काम होतं ते ह्या सगळ्या लोकांकडे होतं. मग त्यांचाच बँड तयार करायचा की तुम्हीच चामड्याचे ते ढोल बनवा, तुम्हीच ताशा बनवा आणि तुम्ही आमच्याकडे वाजवायला या. मग कुठलाही कार्यक्रम असेल, कोणाचं तरी मोठ्या व्यक्तीचं लग्न असेल किंवा कुठलाही उत्सव असेल, तर तिथे बँड असेल तर तो हिंदू बँड असेल आणि तो ह्या सगळ्या लोकांचा असेल. म्हणजे त्यांना रोजगार मिळायला लागला. तर सावरकरांनी हा विचार करताना कायम अस्पृश्यता निवारण हे फक्त सामाजिक लेवलवर नाही, तर त्याच्यानंतर आर्थिक पातळीवर पण केलं आणि मग डायरेक्टली मग ते राजकीय पातळीवर जाईल असा विचार केला होता. तर मग हा विचार आहे, हे त्यांचं सर्वात मोठं अस्पृश्यता निवारणाचं योगदान आहे. कारण की अगदी आत्तापर्यंत 1960-70 पर्यंत हिंदू बँड चालू होतं. नंतर राजकीय वर्तुळच बदलली, रिझर्वेशन्स आली, बऱ्याच प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध झाल्या. मग तो हिंदू बँड आपोआप बंद झाला. म्हणजे त्याला काय असं कोणी विरोध केलेला नाही, पण हा चालू असलेला दिसतो. त्याच्याबरोबर सावरकरांच्या कामाची दखल कोणी कोणी घेतली? आंबेडकर इकडे आले होते आणि आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात भाषण झालेलं आहे. पण त्या भाषणाला सावरकर नव्हते, कारण आंबेडकर बोलत होते ते राजकीय पातळीवरचे बोलत होते. सावरकरांना बंदी होती म्हणून सावरकर गेलेले नाही. पण आंबेडकरांनी सावरकरांना शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. विठ्ठल रामजी शिंदे
जे परत राष्ट्रीय पातळीवर काम करत होते. विठ्ठल रामजी शिंदेंनी जेव्हा पतित पावनच्या गोष्टी बघितल्या तेव्हा ते म्हणाले माझं उर्वरित आयुष्य आता सावरकरांना द्या, कारण की माझं काम ते जास्त प्रभावीपणे काम करतायत. त्याच्याबरोबर तिसरा उल्लेख करायचा म्हणजे स्वतः महात्मा गांधी इथे आलेले आहेत. महात्मा गांधी सावरकरांना भेटायला रत्नागिरीत आलेले आहेत आणि ते शेवटचे भेटले. कैदेमध्ये, नजर कैदेमध्ये असताना? नाही, हा नजर कैदेत असताना. ओके. आता ते आलेत म्हणजे काय, तर ते आलेत 1927 ला. सावरकरांची आणि गांधींची जे आत्ता राष्ट्रीय पातळीवर दोन महत्वाचे नेते विचारसरणीनुसार मानले जातात आणि ते परस्पर विरोधी आहेत असं ठेवलं जातं. तर त्याच्यात गांधी आणि सावरकर 3 वेळाच भेटले. 1906 ला भेटले लंडनमध्ये, 1909 ला भेटले लंडनमध्ये, जेव्हा दोघंही किशोरवयात होते. म्हणजे ते शिक्षण आणि त्या सगळं, गांधी जरा मोठे होते, चळवळ सुरू केली होती त्यांनी. सावरकर फारच शैक्षणिक फेजमध्ये होते आणि त्याच्यानंतर दोघेही समोरासमोर आले ते 1927 ला रत्नागिरीत टिळकाळीत. ओके. हा, ती त्यांची शेवटची भेट आहे. पटवर्धन हाड्यावर त्यांची भेट झाली होती आणि गांधी इकडे आले होते. तर आता हा उल्लेख परत धनंजय केरांनी पण केलेला आहे. सावरकरांचे जे टीकाकार आहेत आणि गांधीवादी आहेत त्यांनी पण केलाय की महात्मा गांधी इकडे आले, सावरकर आधी भेटायला तयार नव्हते. महात्मा गांधींची मोठी सभा कुठे झाली तर पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणात झाली. तेव्हा पटवर्धन हायस्कूल खूप छोटं होतं. तिथे सभा झाली. तेव्हा गांधी म्हणाले की ह्या पूर्ण शहराचं मला जास्ती अप्रूप वाटतं, कारण की 3 गोष्टी इथे आहेत. एक तर अथांग समुद्र आणि त्या अथांग समुद्रा एवढंच अथांग कार्य असलेले लोकमान्य टिळक आणि सावरकर. आता हे सावरकरांपर्यंत पोहोचलं आणि सावरकर म्हणाले ठीक आहे, मी गांधींना भेटतो. गांधी सावरकरांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर अशीच ओटी पडवी होती. सावरकर बाहेर आले. गांधी म्हणाले की आम्हाला तुमच्या पत्नीला भेटायचंय, तर पत्नीला भेटायचं म्हटल्यावर सावरकर म्हणाले का, तर गांधी म्हणाले मी कस्तुरबाला आणलेलं आहे. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या स्त्रीला काय हाल अपेष्टा भोगावे लागतात हे मला तिला दाखवायचं आणि म्हणून मी तिला आणलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय हाल अपेष्टा असतात ते कळायला म्हणून मी तिला इथे आणलेलं आहे. आणि मग त्यांची भेट झाली. आता परत त्याच्यानंतर ती कशी भेट झाली ह्याच्यात म्हणतात भयंकर भांडणं झाली, वैचारिक मतप्रवाह वेगळे होते. सावरकरांनी त्याच्यानंतर गांधी गोंधळ नावाचं पुस्तकच लिहिलं. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, पण मग तो आपण विषय बाजूला घेऊ. पण ते भेटले आणि सावरकरांना भेटायला गांधी आले, ह्याचं एक कारण म्हणजे अस्पृश्यता निवारण. आणि 1930 नंतर तर अनेक प्रकारे सावरकरांना मदती झालेल्या आहेत. म्हणजे निधीही आलेला आहे थोड्या प्रमाणात. गांधींकडनं नाही, डायरेक्ट गांधींकडनं नाही, पण काँग्रेस प्रणित विचारसरणींनी पण अनेक वेळेला त्यांना मदत केलेली आहे त्यांच्या अस्पृश्यता निवारणासाठी. आणि त्याबरोबर नेपाळ हा एकच हिंदू राष्ट्र होता तेव्हा. म्हणजे तो अगदी आत्तापर्यंत होता. आता त्यांची ते सत्ता बदल झाला. तर तेव्हाचे नेपाळ नरेश हे रत्नागिरीत आलेले आहेत. आणि तेव्हाचे का, तर तो एक हिंदू राजा आहे, त्याला आपण बोलू, आणि त्याच्यानुसार मग त्याच्या बरोबर सगळ्या समाजाला आपण एकत्र आणू म्हणून ते इकडे आलेत. म्हणजे तिथपर्यंत दखल केली होती. आणि अजून एक गोष्ट, सोमवंशीय महार परिषद म्हणजे पूर्ण देशातले सगळे जे महार पुढारी होते त्यांची सर्वात मोठी परिषद एकच झाली, ती पतित पावन मंदिरात. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर त्यांचं गवगवा झाला होता, चर्चा झाली होती आणि त्या लेवलचं ते काम करत होते. दुर्दैव सांगायचं म्हणजे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा दुर्दैव सांगायच्या गोष्टी आहेत, त्या दुर्दैव सांगाव्या लागतात. म्हणजे ती वाईट आहे खरं तर, की सावरकर गेल्यानंतर हे सगळं चालू राहिलं का, तर पतित पावन पाडलं गेलं नाही, पण अस्पृश्यता चालू होती. 1950-60 पर्यंत अस्पृश्यता होती आणि ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे ते बापूसाहेब परुळेकर पण म्हणतात, फडके शास्त्री पण म्हणतात. मी रत्नागिरीतलं सांगतो कारण की मी रत्नागिरीत सावरकर होते म्हणून. ती अस्पृश्यता चालू होती. म्हणजे लिटरली लोकांना ओंजळीतनं पाणी वरतून ओतायचं आणि पाजायचं, इथपर्यंत गोष्टी, काही लोकांना समाजाच्या बाहेर ठेवायचं, हे गोष्टी 50-60 पर्यंत चालूच होतं. म्हणजे सावरकरांनी जे क्रांतिकार्य केलं, म्हणजे सावरकरांनी सामाजिक कार्य जे इकडे केलं त्याला तेवढ्यापुरतीच दुजारा मिळाला. त्याच्यानंतर त्याची पूर्ण वाताहत झाली. सावरकरांचे विचार ऍक्सेप्ट करणारे होते, पण सावरकरांना विरोध करणारी लोक पण होती. अर्थात त्यावरनं आपल्याला समजतं की राजकीय दृष्टीने आपण जर कुठली तरी क्रांती घडवली आणि राजकारणातच आपण एक संविधानानुसार जर काही गोष्टी बदलल्या तरच समाज बदलू शकतो, नाहीतर बदलू शकत नाही. ह्याचं पण उदाहरण आपल्याला सावरकरांच्या क्रांतिकार्यातनं दिसतं की सावरकरांनी जे कार्य केलं त्याच्यात तेवढ्यापुरती खूप जास्ती गवगवा झाला
ते गेले, इकडून सोडून गेले आणि संपलं. आणि म्हणजे मग 1900 मला वाटतं 54ला परत सावरकर इकडे आले. तर सावरकर इकडे आले असताना सावरकर पतितपावन मंदिरात गेले आणि पतितपावन मंदिरात गेल्यानंतर ते का आले होते, तर भागवजी शेटकरांचा जो बाहेरचा पुतळा आहे त्याचं अनावरण करायला. तर तेव्हा हसले सावरकर आणि म्हणाले की आश्चर्य आहे की माझं हे मी इकडे आलो आणि अजून हे व्यवस्थित आहे. तर ते म्हणाले असं का म्हणता, नाही म्हणाले मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे माझं क्रांतिकार्य मी गेल्यानंतर संपुष्टात आलं. टाकण्यात आला. म्हणाले इथे मूर्त रूपात का होईना पण 2 वास्तू अजूनही शिल्लक आहेत. एक म्हणजे पतितपावन आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्य लक्ष्मी चौकाच्या समोर आता जिथे औषधालय आहे तिथे एक जिम होती जी सावरकरांनी सुरू केलेली. तेव्हा काळी तेव्हाच्या काळी जिम सुरू केलेली होती. ती 2008ला आम्ही समोर तिथे फुटबॉल खेळायचो. ती तोपर्यंत होती, आता पूर्ण पाडली. अजूनही तुम्ही स्वातंत्र्य लक्ष्मी चौक आहे ते पण नाव सावरकरांनी दिलेलं आहे. त्याच्या समोर एक आता बिल्डिंग झालेली आहे, म्हणजे 2 कुठली ती शाळा आहे नगर परिषदेची, त्याच्या राईटला. पण त्याचा प्लिंथ बघितला बेस, तर अजूनही ते तिथे जिम होती याचे उल्लेख दाखवतात. आणि बरीच जण जिमला अगदी आतापर्यंत जायचे. ह्या 2च वास्तू शिल्लक आहेत, बाकी सगळ्या त्यांनी बांधल्या नाहीये. तर सावरकरांनी भाषा शुद्धी चळवळ चालू केली, तर त्याबद्दल सांगा थोडं. आता भाषा शुद्धी म्हणजे मराठी भाषा ही शुद्धपणे बोलावी ह्याच्यासाठी सावरकरांनी, म्हणजे त्याची देवनागरी लिपी पण शुद्ध व्हावी आणि त्यांचे उच्चार आणि वेगवेगळे शब्द पण शुद्ध व्हावे ह्याच्यासाठी सावरकरांनी एक चळवळ सुरू केलेली होती. आणि त्याचे आपल्याला जागोजागी रत्नागिरीत खूप ठिकाणी दिसतात. म्हणजे आपण जे आता नगर वाचनालय म्हणतो तर ती एक जनरल लायब्ररी असं नाव होतं त्याचं. आधी त्याला नेटिव्ह लायब्ररी म्हणायचे, मग जनरल लायब्ररी झालं. मग लायब्ररी हा शब्द कोणाचा, तर तो ब्रिटिशांचा. म्हणून सावरकरांना तिकडे नेलं तेव्हा त्यांनी त्याचं रत्नागिरी नगर वाचनालय असं नाव ठेवलं, जे अजूनही वापरतो. राजापूरला सुद्धा राजापूर नगर वाचनालय हे नाव सावरकरांनी दिलेलं आहे. तर अशी भाषा शुद्ध चळवळाची कार्य त्यांनी सुरू केली. त्याबरोबर कधीही पतितपावन मंदिर असंच ते म्हणायचे. त्यांना अनेक लोक बॅरिस्टर सावरकर म्हणायचे. बॅरिस्टर सावरकर. आता बॅरिस्टर हा शब्द परत काय आहे, इंग्लिश आहे. त्यामुळे बॅरिस्टर पेक्षा तात्याराव म्हणा, म्हणून मग तात्याराव हा शब्द सुरू केला. असे अनेक शब्दांचं भाषा शुद्धीसाठी केलेलं काम हे सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे तारीखला दिनांक हा शब्द हा त्यांनी रत्नागिरीत तयार केलेला आहे. तर तारीख हा शब्द हा पारसी, त्याला दिनांक हा शब्द. त्यानंतर डिरेक्टरला दिग्दर्शक, कॉस्ट्युम डिझाईन किंवा कॉस्ट्युम याला नेपथ्य हा शब्द त्यांनी केलेला आहे. तर हे सगळे शब्द जे आहेत ते सावरकरांनी दिलेले आहेत. महापौर हा शब्द पण सावरकरांचाच आहे. नगरपालिका, महानगरपालिका हे शब्द सावरकरांचे. ध्वनी संकल्पना, फिल्म रिलेटेड जे सगळे शब्द आहेत ते त्यांनी घेतलेले. तर ही भाषा शुद्धी चळवळची बेसिक सुरुवात ही रत्नागिरीत आहे. त्यांनी अनेक वेळेला अशी गोष्टी केलेल्या आहेत की ज्याच्यातनं त्यांनी ते शब्द तेच वापरायचे. शल्य चिकित्सा, आता शल्य चिकित्सा म्हणजे सर्जन, तर शल्य चिकित्सा हा पण शब्द सावरकरांचा आहे असं म्हणतात. असे खूप शब्द आहेत. आता हे आपलं जे कोकण रिजन आहे ना, तर आपलाच पट्टा असा आहे की जो शुद्ध बोलतो. बाकी साईडला गेलात ना की सिंधुदुर्ग वगैरे, हो सगळं फक्त रत्नागिरी पट्टा. सिंधुदुर्गाला परत भाषा वेगळी आहे. त्यांच्यामुळेच तो प्रभाव असा पडला असेल असं नाहीये. थोडं परत त्याला थोडा इतिहास आहे वेगळा, म्हणजे तो केलात तरी चालेल. पेशव्यांचं राज्य जेव्हा आलं तेव्हा पेशव्यांचं राज्य हे रायगड आणि रत्नागिरीमध्ये होतं. त्याच्यात पेशव्यांनी ज्यांना राजाश्रय दिला ते सगळे हे कोकण पट्ट्यातली जी लोक आहेत आणि त्यात बेसिकली रत्नागिरीतले लोक आहेत त्यांना दिला. आणि त्या सगळ्या मंडळींचा प्रभाव म्हणून शुद्ध मराठी आपल्याकडे आलेलं दिसतं. की तो सत्यशोधक असेल, बळवंत साप्ताहिक असेल, तेव्हाची ती सगळी शुद्ध मराठी टाईप करायची. त्यामुळे झालं. मग ते सावंतवाडीत का नाही झालं किंवा सिंधुदुर्गात का नाही झालं, तर सिंधुदुर्गात आधी कुडाळ देशकर होते, त्यांचं राज्य होतं. म्हणजे ते आलेत कुठून, ते मुळातच नॉर्थ मधनं आलेली. ते आले आणि ते गेल्यानंतर खेम सावंतांचं राज्य. त्यामुळे मग आपल्याला तो फरक दिसतो. मग त्यांनी त्यांची एक वेगळी संस्कृती केली. रत्नागिरीवर खूप जास्ती पेशवाईचा प्रभाव होता आणि मग त्यामुळे पुणेरी भाषा खूप जास्त इथे रूढ झाली. त्यामुळे ती शुद्धता येते. पण तोच आहे, परत आपण हे जे म्हणतो की शुद्धता कुठली, तर ते प्रत्येक भाषेचा, म्हणजे संगमेश्वरी वेगळी आहे, कोल्हापुरी वेगळी आहे, सोलापुरी वेगळी आहे, मालवणी वेगळी आहे. मग ते सगळे त्या ज्या भाषा आहेत ते म्हणतात नाही आमची शुद्ध भाषा. मग ते मराठीला परत बोली भाषा कुठली शुद्ध आणि कुठली नाही हे आपण चर्चा करू शकत नाही. पण जे टिपिकल पुणेरी भाषा आहे ती रत्नागिरीत बोलली जाते आणि त्याचा तो पेशवाईपासून आपल्याला ते खूप दिसतं.
तर सावरकर रत्नागिरीत असताना त्यांना कोण कोण रत्नागिरीत भेटायला आलं होतं? हा, आता ह्याच्यातले नोटेबल गोष्ट म्हणजे 1924ला जेव्हा सावरकर दामलेंकडे राहिला होते, तर दामलेंकडे राहत असताना नागपूरचा एक व्यक्ती भेटायला आलाय आणि ते लिखित आहे. ते म्हणजे केशव बळीराम हेडगेवार, म्हणजे आपण डॉक्टर हेडगेवार म्हणतो, RSSचे संस्थापक. ते इथे आलेले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ते आलेत 25ला, 24 म्हटलं, 25ला ते आलेत साधारण मे जून मध्ये वगैरे, आणि सप्टेंबरमध्ये संघाची स्थापना आहे. ओके. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. तर ती सावरकरांच्या प्रेरणेतून आहे का, किंवा सावरकरांनी काही सुचवलं होतं का? विशेष म्हणजे जेव्हा हेडगेवार आणि सावरकर भेटले, तेव्हा हेडगेवार जेव्हापासून उतरले ते अगदी दामलेंच्या घरापर्यंत येईपर्यंत अनेक हेर त्यांना बघत होते आणि नोटिंग्स करत होते. पण मोरेश्वर विष्णू दामले परत त्यांनी लिहिलंय की जेव्हा हे सगळं माहित होतं हेडगेवारांना, सावरकर आणि हेडगेवार जिथे बसले ते मेन रूम मध्ये नाही बसले, ते कुठेतरी आत असे कोपऱ्यात जाऊन अगदी कुजबूज करत बोलत होते. ओके. कारण की त्यांना सांगायचं नव्हतं काय आहे ते, आणि त्यामुळे त्याची नोटिंग्स नाही मिळत आपल्याला की ते काय बोलले ह्याची. आणि मग ते भेटले आणि त्याच्यानंतर मग संघाची स्थापना आहे. त्यामुळे हे विशेष आहे. नंतर चव्हाण नावाचे एक पर्सनल सेक्रेटरी होते सावरकरांचे, त्याने लिहून ठेवलंय, पण त्याला कितपत दुजोरा आहे माहित नाही. पण 1857 स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे, जे अनेक लोकांना प्रेरणा, म्हणजे तात्या टोपे असतील, पेशवे असतील, स्वतः झाशीची राणी असेल, 1857 स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक होतं, तर त्याचं रिप्रिंट करण्यासाठी काही लोक पंजाबमधनं सावरकरांना भेटायला आले. नंतर समजलं की ती लोक होती ते म्हणजे भगतसिंग होते आणि त्यांचे एक सहकारी होते, ते इथे भेटायला आले असे उल्लेख आहेत. त्याला डायरेक्ट दुजोरा मिळत नाही, पण ते आले होते हे नक्की. त्याबरोबर एक व्यक्ती साताऱ्यातनं स्वतः आलाय सायकलने भेटायला. सायकलने मॅक्झिमम ठिकाणी आलाय आणि तो येऊन सावरकरांना भेटायला आलाय, असं ते म्हणतात. ते म्हणजे यशवंतराव चव्हाण, पहिले नंतर जे मुख्यमंत्री झाले. ओके. तर ते भेटायला आले होते. विठ्ठलरामजी शिंदे स्वतः आले होते. नंतर विवेस अय्यर नावाचे एक स्वातंत्र्य सैनिक होते, जे अंदमानमध्ये थोडे दिवस होते, ते सुद्धा सावरकरांना इथे भेटायला आलेले आहेत. आंबेडकरांची आणि त्यांची चुकामुक झाली. त्याच्याबरोबर शंकराचार्य, जे स्वतः कुर्तोकोटी शंकराचार्य म्हणून होते, ते पतित पावनच्या उभारणीसाठी झालेले, ते भेटायला आलेले आहेत असे. त्याबरोबर गोस सरदेसाई, नंतर या सत्कार सरदेसाई म्हणून आपण जे म्हणतो, इतिहासकार आहेत मोठे, ते सावरकरांना इकडे भेटलेले आहेत. तर अशी अनेक लोक आहेत. अजून छोटी छोटी लोक असतील जे इतिहासाला ज्ञात नाहीयेत, पण ही सगळी लोक सावरकरांना इथे भेटायला येत होती. स्वतः गांधींचं आपण आधी बोललोच, गांधी आलेलेच आहे. तर ही अशी लोक इकडे येत होती, म्हणजे सावरकरांचं वलय राष्ट्रीय पातळीवर होतं हे आपल्याला सरळ दिसतं, अगदी ठळकपणे दिसतं. लोककथा आणि प्रत्यक्ष इतिहास यामध्ये किती फरक आहे? खूप जास्ती फरक आहे. रत्नागिरीत सुद्धा चर्चा होताना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे चर्चा केल्या जातात. म्हणजे याच्यातली ठळकपणे बऱ्याच लोकांकडनं ऐकलेली ही जी कथा आहे ती म्हणजे आपलं जे रत्नदुर्गवरचं जे भुयार आहे, 3 भुयारं आहेत, तर ती भुयारं अगदी पतित पावन मंदिर पर्यंत कनेक्ट होतात आणि तिथून सावरकर गतिविधी करायचे स्वातंत्र्याच्या, अशा चर्चा आहेत. अतिशय चुकीचं आहे. अशी कुठल्याही प्रकारे काहीही भुयार आपल्याला दिसत नाही आणि ते सांगणं गरजेचं नाहीये. डायरेक्टली आपल्याला तसं काही दिसत नाही. दुसरी गोष्ट, सावरकरांनी इथे क्रांतिकारक चळवळ खूप जोरात चालू ठेवली, तर ते चुकीचं आहे. ते अंडरग्राऊंड होऊन मदत करत असतील, अनेक लोकांना अनेक प्रकारे कॉन्टॅक्ट देण्याचं काम करत असतील, पण स्वातंत्र्य चळवळ रत्नागिरीत चालू होती सावरकरांची, हे सांगणं अतिशय चुकीचं आहे आणि हे बोलणं चुकीचं आहे. ही लोककथा आहे आणि ती बोलली जाते. तिसरी लोककथा जी इंटरेस्टिंग आहे आणि ती परत थोडी रत्नागिरीशी निगडीत नाहीये, पण सावरकरांची आहे म्हणून सांगतो. सावरकरांनी जी समुद्रात उडी मारली, तर ती कमोडच्या त्या भोकातून उडी मारली अशी चर्चा आहे. तर ते तसं नाहीये, त्याच्यातनं जाणं शक्यच नव्हतं. ते पोर्टहोल जे आहे, ते पोर्टहोल म्हणजे काय, तर तुम्ही जर मोठी शिप बघितली तर त्याच्या खाली असे काचेचे असे गोल हे असतात, तर त्याच्यातनं सावरकरांनी उडी मारलेली आहे. अनेक लोक असं म्हणतात की ती त्याच्यातनं गेले, ते अशक्यप्राय गोष्ट आहे. ती त्या पोर्टहोल मधनं ती फोडून त्यांनी उडी मारलेली आहे. त्याच्याबरोबर ते पोहले किती, तर काही लोक म्हणतात 4-5 किलोमीटर ते पोहले. मी तर म्हणजे अतिशयोक्ती ऐकलेली, एक टीम आलेली होती इकडे अभ्यासासाठीच आलेली आणि फिरायला आलेली कोकण बघायला, ते म्हणाले की ते अंदमान पोहून आले. अजिबात चुकीचं आहे. ते साधारण 800 ते 900 मीटर पोहले आणि ते पोहून मार्सेच्या बंदरावरनं, तिथून ते एक कोसभर अंतरावरती लागलेली होती, त्याच्यातून उडी मारून ते पोहत 800 ते 900 मीटर एवढेच होते आणि मग ते किनाऱ्यावर बंदरावर आले आणि ते गेले. आता ह्या लोककथा ह्याने प्रॉब्लेम काय होतो, तर लोककथेमुळे
खरा इतिहास समजत नाही, समजत आणि नाही. खरा इतिहास समजला नाही की विकृती सुरू होते. होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उगाच कुठल्याही माणसाला देवपण देणं, आणि एकदा देवपण दिलं की सोपं कसं होतं, अरे तो देवाचाच अवतार होता, म्हणजे मग त्याच्यापर्यंत कर्तृत्व करायची आपली मजल नाहीये हे आपण समजून जातो. मग मुळात ते देवपण जर आपल्याला द्यायचं नसेल तर कुठेतरी इतिहासाला धरून ज्या गोष्टी आहेत त्या सांगायला सुरुवात करायला हव्या. हे फक्त सावरकरांबद्दल नाहीये, कुठल्याही गोष्टीबद्दल आहे. अगदी आत्ताच्या सुद्धा लोकांनी जर काहीतरी उत्तुंग कार्य केलं तर तो शंकराचा अवतार आहे, तो शिवाचा अवतार आहे, मग त्याची देवळं बांधा, चुकीचं आहे. मग ते केलं की काय होतं की मग त्यांच्यासारखं आम्ही करूच शकणार नाही. म्हणजे मुळात आपण किती कमकुवत आहोत कर्तृत्वात हे दाखवायचा आपण प्रयत्न करतो. तर तसं न करता जर आपण एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, जो हाडामासाचा व्यक्ती आहे तो तसा जगतो, त्याच्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांचं काही उत्तुंग कार्य सुद्धा आहे. जे काय म्हणतात म्हणजे उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीता ओघेची टाकू न द्यावे. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीता ओघेची टाकू न द्यावे, असे जे समर्थ रामदास म्हणतात, तेवढं केलं तर ते बास होतं. लोककथा असतील तर लोककथा हाणून कशा पाडायच्या तर त्यासाठी अभ्यास करायला हवा, आणि तो अभ्यास दुर्दैवाने मोबाईलवरनं किंवा सोशल मीडियावरनं होत नाही. तो दुर्दैवाने त्याही पेक्षा पुढे जाऊन चॅट जीपीटी वरनं पण होत नाही. ह्याचं कारण काय, चॅट जीपीटी पण 1000 लोक जे बोललेले आहेत तेच सांगतात. तर त्यामुळे अभ्यास करायचा असेल तर ऑथेंटिक लोक, युट्यूबवर खरंच ऑथेंटिक इतिहास सांगणारी काही चॅनल्स आहेत, पॉडकास्ट आहेत, ती तुम्ही ऐका. पण ते सुद्धा अगदी 100 वेळ हा म्हणाला म्हणजे असं आहे असं नाही. पुस्तकं वाचन करा थोडंसं, आणि जर हे सगळं जमत नसेल तर कुठलाही एक्स्ट्रीम मार्ग पकडू नका. कारण की तुम्ही एक्स्ट्रीम मार्ग म्हणजे एकतर तुम्ही हिंदुत्ववाद पकडलात की त्यालाच धरून सगळं करायला लागलात की तुम्ही एक खूप मोठा समाजाचा चंक आहे जो हिंदुत्ववादापेक्षा पलीकडे आहे, तो तुम्ही निसटून जातो तुमच्यातून. आणि तुम्ही जर अगदी टिपिकल लेफ्टिस्ट झालात तर मग धर्म नाही मानायचा, संस्कृती नाही मानायची, आणि मग मार्क्स आणि स्टॅलिनच मोठे. ह्या ज्या चर्चा करतात तर त्याही करू नका. कुठेतरी मध्यम मार्ग वापरा, आणि तोच मध्यम मार्ग भारताला आतापर्यंत पुढे नेतो. आणि त्यामुळे सावरकर असतील, गांधी असतील, किंवा कुठलंही कार्य असेल, तो एक विषय घ्या, त्याच्यावर अभ्यास करा, आणि ते करताना समोरचा जर काहीतरी विरोधात बोलला तर ते पचवायची ताकद ठेवा. हे जास्ती महत्वाचं आहे. आणि ते मग तो जर टॉलरन्स असेल तर मग गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणजे जास्तीत जास्त पुस्तकांवरनच आपल्याला जास्त अभ्यास करता येऊ शकतो. हा, पुस्तकांवरनं आणि ऑथेंटिक म्हणजे हे तेव्हाच्या लोकांनी काय बोललं त्याच्यावरनं करता येऊ शकतो. तर आत्ताची जी पिढी आहे आणि म्हणजे त्यांच्यामध्ये जे रुमर्स चालतात, हो, मग रुमर्स असतात म्हणजे काय, तर कोणाला तरी 1 मिलियन किंवा 10 मिलियन व्ह्यूज मिळाले की तोच खरा इतिहास आहे असं खूप वेळाला म्हटलं जातं. तर ते रुमर्स चालतात म्हणजे तो काय आहे की आपण ज्या चॅनलला आणि ज्या मीडियावर आपण काम करतोय त्यांना व्ह्यूज हवेत. म्हणजे एनी काइंड ऑफ पब्लिसिटी इज पब्लिसिटी. मी किती घाणेरडं बोललो आणि लोक बघत असतील तर मी घाणेरडं बोलत जातोय, लोक बघतात, मला पैसा आहे. मग काय होतं की सत्य शोधण्यापेक्षा किंवा मध्यम मार्ग शोधण्यापेक्षा किंवा न्यूट्रल राहण्यापेक्षा कुठल्या तरी एक्स्ट्रीम लेवलकडे जाऊन जर मला जास्ती व्ह्यूज मिळत असतील तर मग मी ते करतो, आणि मग त्याचं प्रमाण वाढतं. मग ह्याच्यातनं आपण सुटायचं कसं, तर पहिलं तर मी म्हणजे अगदी क्रूडपणे सांगतो, ज्यांना ह्याच्यात आवड नाहीये, ज्यांना हे करत नाही, त्यांनी एवढंच लक्षात ठेवा की कोणाबद्दल वाईट बोलू नका. ओके, म्हणजे ते जर काहीतरी विकृत प्रकारे तुमच्यासमोर मांडलं गेलं असेल, त्याला काही संस्कृतीचा किंवा कुठल्याही म्हणजे सुसंस्कृत गोष्टी त्या नसतील तर मग त्या शेअर करणंच थांबवा. तुम्हाला जर त्याची शहानिशा करता येत नसेल, फाईन, डोंट शेअर इट. ओके, तुमच्यापर्यंत ठेवा, विषय मिटला. हे पहिलं करू शकतो. दुसरं, जर तुम्हाला खरंच त्याच्यात इंटरेस्ट असेल तर चॅट जीपीटीवर टाका, गुगलवर टाका, त्याच्यातले जे कोण तुम्हाला वाटत न्यूट्रल लोक आहेत त्यांच्याशी बोला. पण मी तेच बोलताना काय बोलतोय की एका माणसाशी बोलू नका. आपल्याला आजार झालाय तर आपण एकाचा सल्ला घेतो, पण तो बरा होत नसेल तर उरलेले 2 जणांना जातो. त्यातला एक नातेवाईक असतो, एक सेकंड ओपिनियन असतं, एक फर्स्ट ओपिनियन असतं. मग तसं करा आणि मग त्याच्यावरनं कन्क्लुजन काढा. पण तरीही ते कन्क्लुजन काढताना आपण 40 वर्ष अभ्यास केलेल्या लोकांना किंवा अनेक वर्ष त्यात काम करणाऱ्या लोकांना बीट करू शकत नाही, याची जाणीव ठेवा आणि ते करा. आणि तिसरी गोष्ट ही करू शकतो की सोशल मीडियामध्ये काम करताना किंवा सोशल मीडियावरनं तुम्ही जेव्हा काही कन्झ्युम करताय तेव्हा एक लक्षात ठेवा, दॅट इज प्युअरली एंटरटेनमेंट. ओके, म्हणजे मी रील स्पेसिफिकली म्हणतो की तुम्हाला जर काहीही रील मध्ये कन्झ्युम करायचं असेल तर 1 ते 1.5 मिनिटात
तुम्हाला कॅच करायचं, तुम्हाला जे काय आहे ते तुमच्या गळी उतरवायचं आणि तुम्ही ते स्वाईप करत नाही तोपर्यंत ते चालू ठेवायचं. ह्याच्यासाठीच रील्स बनवलेले आहेत. ओके, मग युट्यूबचे व्हिडिओचा कंटेंट किंवा पॉडकास्टचा कंटेंट आणि रील्सचा कंटेंट यात फरक आहे. रील्समध्ये तुम्हाला कॅच करायचं, ओके, ते सातत्य नाही आणि कुठलीही गोष्ट ही पेशन्सने डेव्हलप होते. ओके, म्हणजे आपण एक अशी पिढी आहोत ज्यांनी मारिओ गेम खेळलेला आहे आणि मारिओ मेला की फर्स्ट लेवल पासून सुरू करायचं. हा, आपल्याला दरवेळेला कंट्रोलेस नव्हतं, त्यामुळे तो पेशन्स आहे. आता जी पिढी आहे ती BGMI खेळते, की ज्यांना कंट्रोलेस सेव्ह आहे, नाही झालं तर मी परत तिथे एकाच ठिकाणी कोचिंगला उतरून परत खेळू शकतो. मग तो फरक पडतो आणि ह्याच्यावर रिसर्च झालेले आहे. मग तो जो विषय आहे की तो विषय की मी इथे थांबलो ना, आता मला मागे नाही जायचं, आता मी पुढेच आहे, तिथे प्रॉब्लेम आहे. तो थोडा टाळला तर गोष्टी होऊ शकतात. आपण हे 3 लक्षात गोष्टी ठेवा, दॅट विल बी फाईन. मी म्हणतो पहिलं तर शेअरच करू नका, माहिती नाही तर करूच नका, काही गरजच नाही. पहिली माहिती घ्या. माहिती घ्या.